त्यांनी भविष्यामध्ये पुढे काय काय करायचं आणि करिअरमध्ये काय स्कोप आहे याची तुम्ही खूप छान प्रकारे माहिती दिली. धन्यवाद. यानंतर आदरणीय श्री मधुकररावजी शेलार यांचे मनोगत व्यक्त होईल. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करायचे. विश्वकर्मा प्रभू संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार. खरं पाहिलं तर प्रमुख वक्ते आणि अध्यक्षाचं भाषण झाल्यानंतर माझं तसं औचित्य नाही आहे भाषण करण्याचं, तरी पण मला दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पालक आणि पाल्य हे दोन्ही इथं असताना सांगायची इच्छा होते आणि म्हणूनच मी 2 मिनिट आयोजकांकडनं मागून घेतले. हा जो प्रोग्राम आहे हा मंडळाने जो अरेंज केलेला आहे, एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा जो प्रोग्राम अरेंज केला त्याबद्दल त्यांचं खरोखरच धन्यवाद आहे. विद्यार्थ्यांना वाटायला पाहिजे किंवा आपल्यातनं यातूनच पुढे काही मोठे विद्यार्थी होतील, मोठे भूमिका हे होऊ शकतात. त्यांना हे वाटायला पाहिजे कुणीतरी आपली बांधिलकी आहे या समाजाची, आपलं कुणीतरी काळजी घेतं, आपलं कोणीतरी कौतुक करतं. त्यामुळे मी मंडळाचे धन्यवाद मानतो. तसेच इथं जे गुणवंत विद्यार्थी आणि पालक पर्टिक्युलरली जे इथं आहे त्यांचे पण अभिनंदन करतो, कारण की त्यांनी विद्यार्थ्यांनी तर मेहनत करून गुण मिळवलेच आहे, परंतु त्याबरोबर जे पालक आहे पालकांनी त्यांचे मार्गदर्शन करून त्यांना जे पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. मला सांगायचं 2 गोष्टी. पालक इथं या निमित्ताने पालक आणि पाल्य दोन्ही उपस्थित आहे. तर पालकांची जबाबदारी अशा परिस्थितीमध्ये आजची जी बदललेली परिस्थिती आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि फार मोलाची आहे. पालकाने मुलाकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतरी मुलगा किती जरी हुशार असला तरी काही उपयोग नाही आहे. कारण की विद्यार्थी शाळेत पुष्कळ इंटेलिजंट असतात, पुष्कळ हुशार होईल, परंतु त्याला संस्कार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते पालकाचं काम आहे. घरी आल्यानंतर त्यांना सुस्फूर्त बनवणं, संस्कार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही तर एरवी किती जरी हुशार मुलगा असला आणि काही असला आणि संस्कार जर नसले तरी त्या हुशारीचा त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही आहे. कारण की आपण बघतोय की बरीच मुलं फॉरेनला जातात, मोठमोठे पॅकेजेस घेतात, पुष्कळ कमवतात, परंतु त्यांचे आई वडील काय आहे की वृद्धाश्रमात आपल्याला बघायला मिळतात. ती परिस्थिती आपल्याला येऊ नये त्यासाठी संस्कार मुलांना द्या, सुसंस्कृत मुलांना करा, तर त्या शिक्षणाचा उपयोग होईल. दुसरी महत्वाची गोष्ट पालकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही शिक्षण घ्या, सर्व काही हे करा, परंतु त्याबरोबर तुम्ही कॅरेक्टर, जे आपलं कॅरेक्टर असतं ते तिकडे लक्ष द्या, ते चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. विद्या विनयेन शोभते, नम्रता, बाकी प्रामाणिकपणा, कष्ट या गोष्टी त्याच्याबरोबर राहू द्या. आणि तुम्ही ज्ञान तर घेताच आहे, त्याबरोबर चारित्र्य असल्याशिवाय तुमचं भविष्य बनत नाही. हे मी पाल्यांना अत्यंत माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो आणि त्यांनी चारित्र्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अभ्यासाबरोबर चारित्र्य या दोन्ही आत्मसात करणं त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नाही तर एरवी त्या ज्ञानाचा काही उपयोग होणार नाही. मी पुनश्च एकदा विद्यार्थी, पाल्य आणि पालक यांचं पुन्हा अभिनंदन करतो. त्या प्रसंगी ते इथं आले आणि माझे 2 शब्द ऐकले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूप छान प्रकारे पालकांनी आपल्या पाल्याविषयी काय जबाबदारी घ्यायची आहे हे सांगितलं आहे. तसेच गुणवंतांनी सुद्धा आपण कसे राहावे, आपलं कर्तृत्व काय आहे, आपलं कर्तृत्व कसं घडवायचं आहे याबद्दल पण त्यांनी खूप छान प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर आजचा हा कार्यक्रम, जो भव्य दिव्य कार्यक्रम आपण पाहतोय, हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे होतोय ते आमचे पडद्यामागचे समाज कार्यकर्ते, मार्गदर्शक दाते यांचा सत्कार करणे हे आपलं कर्तव्यच आहे. या सत्काराचे सूत्र मी उज्ज्वलाताई बिनोरकर यांच्याकडे सोपवते.